राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रा ही आज महाराष्ट्रात दाखल झाली। दुसरा दिवस आहे तिचा आणि मंगळवारी ही यात्रा नंदुरबारमध्ये दाखल झाली। तर आज धुळे आणि मालेगावचा टप्पा पार करण्यात येणार आहे। मालेगावात दुपारी 3 वाजता राहुल गांधी यांचा रोड शो होणार आहे। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात चौक सभा देखील पार पडेल। त्यानंतर राहुल मालेगावाजवळच्या सौंदाणे गावात जातील आणि तिथे मुक्काम करतील। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। अल्पेश करकरे आपल्या सोबत आहे धुळ्यातून। अल्पेश, आजचा हा यात्रेचा जो कार्यक्रम आहे पुढचा नियोजित तो कसा असणार आहे? राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काल नंदुरबारमध्ये दाखल झाली। त्यानंतर नंदुरबारहून धुळे येथे या यात्रेने प्रवास केलेला आहे। काल रात्री धुळे येथे ते वास्तव्यासाठी होते आणि आज धुळ्यापासून मालेगावपर्यंतचा हा यात्रेचा प्रवास असणार आहे। साधारण 8:30 ते 9च्या सुमारास या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि यानंतर क्रांती स्मारकात जाऊन त्या ठिकाणी अभिवादन करून या यात्रेला सुरुवात होईल। त्यानंतर या ठिकाणी रॅली असेल, रोड शो असेल आणि नंतर जे काँग्रेसचे माजी नेते आहेत हरिदास पाटील त्यांच्या घरी जाऊन राहुल गांधी त्यांच्या घरच्यांची आणि त्यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर पुढेच असलेल्या मनोहर चौकामध्ये राहुल गांधी हे सर्वसामान्य उपस्थित असतील, काँग्रेस असतील यांची चौक सभा घेणार असल्याची माहिती मिळते। त्यानंतर ते थेट आज महिला हक्क परिषद देखील काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेली आहे। भारत जोडो न्याय यात्रेचा एक महत्त्वाचा पार्ट यामध्ये आहे। या परिषदेमध्ये राहुल गांधी महिलांविषयी त्यांचं धोरण काय आहे ते स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे। यामध्ये 5 मोठ्या घोषणा ते करणार आहेत, कारण आगामी लोकसभा निवडणूक ही कधीही जाहीर होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवर आम्ही आगामी काळात महिलांना काय नक्की देणार आहोत, महिलांसाठी आमचं धोरण काय आहे हे या महिला हक्क परिषदेमध्ये धुळे येथे राहुल गांधी आपलं भूमिका स्पष्ट करतील। त्यामुळे आता राहुल गांधी नक्की या परिषदेमध्ये चौक सभेमध्ये नक्की काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर धुळ्याहून थेट राहुल गांधी हे मालेगाव येथे जातील। मालेगाव येथे त्यांचं भव्य स्वागत केलं जाईल, थोडं रोड शो देखील होईल आणि त्यानंतर आग्रा चौकामध्ये त्यांची एक सभा होईल आणि त्या सभेमध्ये राहुल गांधी उपस्थितांना मार्गदर्शन करतील। त्यांचं नक्की या न्याय यात्रेमागचं कारण काय आहे हे देखील स्पष्ट करणार आहेत आणि त्यानंतर मालेगाव येथे आजचा हा प्रवास थांबेल। आज वास्तव्यासाठी मालेगाव येथे ते असतील आणि पुढचा प्रवास हा उद्यापासून सुरू होईल। असा एकंदरीत राहुल गांधींचा भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा प्रवास आहे। राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात येऊन नक्की ते काय घोषणा करतात, काय भाषण करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, अल्पेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।